हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत. आणि जिल्हा परिषदेकडून जाहिरात येणार की नाही येणार त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. आणि नेमकी त्यांनी काय माहिती दिलेली आहे, बरं ही माहिती कसं काय मिळाली, ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुळामध्ये माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळालेली आहे. मग नेमकं आता जाहिरात येणार आहे की येणार नाही, नेमकी वस्तुस्थिती काय आहे, खरं काय आहे, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला झेडपी आरोग्य शेवट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झेडपी आरोग्य शेवट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. मागच्या परीक्षेमध्ये यातले जशास तसे प्रश्न आले होते. आणि जर ई बुक घ्यायचा असेल तर झेडपी आरोग्य शेवटचं ई बुकसुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, 6 मार्च 2026 या तारखेचं हे आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर सामान्य प्रशासन विभागाकडून मिळालेली माहिती आहे. विषय माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागवलेल्या माहिती संदर्भात. आता काय माहिती मागवलेली आहे, तर उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात येते की संदर्भीय पत्रासोबत तुमचा माहितीचा अधिकाराचा अर्ज प्राप्त झाला असून जिल्हा परिषदेची सन 2026ची पदभरती सद्यस्थितीत प्रस्तावित नाही. वरीलप्रमाणे माहितीने आपले समाधान न झाल्यास प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे प्रथम अपील करू शकता. आता इथं पहा, सध्या प्रस्तावित नाही याचा अर्थ जाहिरात येणार नाही असा काढला जात आहे. पण एक लक्षात ठेवा, आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलेलं आहे की 70,000 पदांची भरती केली जाणार आहे 2026 या वर्षामध्ये. आणि सगळ्या डिपार्टमेंटला आपले जे सेवा प्रवेश नियम आहेत ते नवीन अपडेट करायला सांगितलेले आहेत. आणि बिंदू नामावली वगैरे सगळं अपडेट करून जाहिराती काढण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं इथं जरी यांनी अशी माहिती दिलेली असेल, सध्या प्रस्तावित नाही असं दिलेलं आहे सद्यस्थितीत, तरीसुद्धा या 2026च्या एंडिंगपर्यंत का होईना पण जिल्हा परिषदेची जाहिरात ही येणारच आहे. जिल्हा परिषदेच नाही, सगळ्याच विभागाच्या परीक्षा होणार आहे, सगळ्या विभागामध्ये भरती होणार आहे. तेव्हाच कुठं 70,000 पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. त्यामुळं माहितीच्या अधिकारातून जरी अशी माहिती येत असली, त्यांनी इथं हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, सद्यस्थितीत प्रस्तावित नाही असं दिले. सद्यस्थितीत अजून याच्यामध्ये एका महिन्यानी पण बदल होऊ शकतो, 2 महिन्यात पण बदल होऊ शकतो. त्यामुळं ही जी 70,000ची मेगा भरती होणार आहे त्या सगळ्या विभागामध्ये ही भरती होणार आहे. आणि जिल्हा परिषदेची परीक्षा ही IBPS मार्फतच होण्याचे चान्सेस जास्त आहेत. एक तर TCS किंवा IBPS. जिल्हा परिषदेची परीक्षा MPSCकडे जाणार नाही, हे मी वस्तुस्थिती सांगतोय. GRमध्येच तसं सांगितलेलं आहे. त्यामुळं जिल्हा परिषदेची परीक्षा TCS किंवा IBPS या दोघांपैकी कोणीतरी घेईल, MPSCकडे जाणार नाही. आणि 2026च्या एंडिंगपर्यंत का होईना पण परीक्षा होणारच आहे. सगळ्याच विभागाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की रिक्त जागा भरून घ्या म्हणून. तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.